पूजा खेडकर पाठोपाठ आणखी एक आय.एस. अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले। आय.एस. अमोल आवटेंच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आलाय। विजय कुंभार यांचा आवटेंच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप आहे। यूपीएससी परीक्षेआधी आवटेंकडे कुठलेही दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचा दावा केलाय। 52% दिव्यांग अमोल आवटे बास्केटबॉल कसे खेळतात? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा हा सवाल आहे। अमोल आवटे सध्या गुजरातमध्ये आय.एस. अधिकारी म्हणून कार्यरत। त्याच्यात असं म्हटलेलं आहे की मला याच्या आधी कुठल्याही प्रकारची इंजुरी नाहीये, तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे। असं असेल तर मग त्यांनी परीक्षा कशाच्या आधारावर दिली? त्यानंतर ती परीक्षा दिल्यानंतर त्यांना अपंगत्वाचा बेनिफिट देण्यातही आला, परंतु त्यानंतर ते लबासनामध्ये बास्केटबॉल खेळताना आढळले। खरं तर ज्यावेळेला हे सर्टिफिकेट दिलं त्याच्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे की त्यांना जंप मारता येत नाही, उडी मारता येत नाही, लांब चालू शकत नाही। असं असताना ते तिथं खेळू कसे शकतात? या सगळ्या गोष्टी एकूणच त्यांच्या निवडीवर आणि नियुक्तीवर आक्षेप घेण्यासारखे आहेत। त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात मी ट्विट केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सगळ्या यंत्रणा खुलासा करतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील अशी आपण अपेक्षा बाळगूया। 9 ऑगस्ट माझं आंदोलन झालं का आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं प्रहारच्या स्टाईलनं अधिकाऱ्यानं जर कारवाई केली नाही, जे डुप्लिकेट आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागले त्यांना हंटर मारो कार्यक्रम सुरू करू। कारण त्यांनी अतिशय दुःखात वेदनात असणाऱ्या दिव्यांगाचा ताटातला घात जर खात असेल तर त्या सगळ्या नालायकांना आम्ही सोडणार नाही। माझ्याकडे तक्रारी आम्ही दिलेल्या मुख्य सचिवाला, प्रशासकीय सगळे उपजिल्हा अधिकारी आहेत, एक कलेक्टरची मुलगी आहे, हे सगळे आम्ही आता नाव जाहीर करतोय। 9 ऑगस्ट पर्यंत थोडं त्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।